पुढे आला बाजार मंडी पाहिली, बाजार पाहिला अख्खा. बाजार कसा भरायचा तर रायगडावर गेल्याच्या नंतर जो माळ आहे त्या माळाच्या पुढे बाजार आहे, दुकान आहे, दुकानं. आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे, ते दुकानं इतक्या उंचीवर आहेत. उंचीवर का? कारण त्या काळात बाजार भरायचा, त्या बाजारला येणारे ग्राहक खाली चलत येत नव्हते, तर घोड्यावर बसून राज्यात मध्ये बाजार करायला यायचे. म्हणून घोड्यावर बसून बाजार करता यावा म्हणून उंच ओटे बांधून तिथं महाराजांनी बाजार भरवला. पुढे तिकडे गेले की टकमक टोक डाव्या हाताला. टकमक टोक कशासाठी? जो चुकला त्याला टकमक टोकावरून फेकून द्यायचं. पुढे गेल्याच्या नंतर जगदीश्वराचं मंदिर, आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे गेलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, आणि समाधीचं दर्शन करून परत आले. परत आल्याच्या नंतर हिरोजी इंदोलकरांची समाधी तिथं आहे. ज्यांनी रायगड बांधला ना त्या इंजिनियरला महाराजांनी विचारलं तुम्हाला काय द्यायचं, आणि हिरोजी इंदोलकरांनी सांगितलं राजा मला काहीच नको, पण त्या मंदिराच्या पायरीला माझं नाव द्या. का नाव द्या? नाव याच्यासाठी नाही, आम्ही नाव देतो ना. आम्ही कसं नाव देतो? मंदिरामध्ये फॅन दान करतो आणि पंख्याच्या पत्त्यावर नाव टाकतो. कशावर? पत्त्यावर नाव टाकतो. आणि एका कीर्तनात फॅन बंद होता तर ज्यानं दिलाय त्यानं भांडणं केली. ते म्हणला मी दिलेला फॅन बंद कस काय? आणि एवढा गरगर फिरणारा फॅन, आणि त्याच्यावरचं नाव महाराजांना वाचाव कधी तरी त्याला वाटते वर फिरणारं नाव महाराजांना वाचाव आणि आपल्या नावाची हवा घ्याव. आम्ही हा विचार करतो. हिरोजी इंदुलकर पायरीला नाव देतात आणि महाराज म्हणतात पायरीला नाव का? तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज जगदीश्वराचं दर्शन करून तुम्ही बाहेर पडाल ना तेव्हा तुमच्या पायाची धूळ या पायरीच्या निमित्तानं माझ्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही महाराज, म्हणून पायरीला माझं नाव द्या. हा विचार करणारे मावळे व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष दर्शन करून रोपवेला वापस आले आणि पत्रकारानं प्रश्न विचारला राष्ट्राध्यक्षाला, भारतात आले काही पाहू शकला असतात, रायगडच का पाहिला? आणि व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षानं सांगितलं अमेरिका आम्हाला हरवू शकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबतो, म्हणून अमेरिका आम्हाला हरवू शकत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण कधीतरी समजून घ्या. शिवाजी महाराजांचा सैनिक म्हणजे फक्त मारामारी कापाकापी हा शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. या माय माऊल्या इथं बसल्यात ना म्हणून मला बोलणं गरजेचं वाटतं. शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही जयंतीच्या कार्यक्रमात येणं काळाची गरज आहे. शिवजयंतीच्या तुम्ही नटून थटून नव्या साड्या घालून गावात रांगोळी सडा टाकून शिवजयंतीचा उत्सव दिवाळी सारखा करणं काळाची गरज आहे. ज्या दिवशी शिवजयंती नाही त्या दिवशी तुमच्या घरात पुरणाची पोळी पाहिजे, अंगावर नवी साडी चोळी पाहिजे आणि घरामध्ये आनंदाची भरलेली झोळी पाहिजे. त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या घरात आज जो काही आनंद आहे ना तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.